दारूबंदी विभागातील लाचखोर दुय्यम अधिकारी असणाऱ्या प्रकाश अहिरराव यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेत संबंधित लाचखोर अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। दारूबंदी विभागातील लाचखोर दुय्यम अधिकारी प्रकाश अहिरराव यांचा एका दारूच्या दुकानातून खुलेआम पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला। याबाबत दारूबंदीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं अखेर विभागीय आयुक्तांकडे या लाचखोर अधिकाऱ्याविरोधात लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दाखल केल्यानं विभागीय आयुक्तांनी या लाचखोर अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन तक्रारकर्त्यांना दिलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गावकरी महिलांनी एकत्र येत दारूबंदी केली होती। तसेच या ठिकाणी दारू परवाना विक्रेत्यांना गावात पुन्हा दारू विक्री करू नये अशी ताकीदही देण्यात आली होती। मात्र महिलांच्या या निर्णयाला न जुमानता परंत गावातील एका व्यक्तीनं गावात पुन्हा दारू विक्री करण्यास सुरुवात केली। संबंधित विक्रेत्याला वारंवार सांगून देखील दारू विक्रेत्याची मनमानी सुरूच राहिल्यानं आक्रमक झालेल्या महिलांनी दारू विक्रेत्याची गळ्यात दारूच्या बाटल्या घालून गावभर धिंड काढली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले। विनापरवाना दारू विक्री केल्याबद्दल श्रीधर सीताराम गवळी याच्यावर दिंडोरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला। पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जाधव करतात। दरम्यान गावामध्ये दारूबंदी व्हावी यासाठी महिलांकडून केल्या जात असलेल्या या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय। नंदुरबार जिल्ह्यातील काही मंदिरांमध्ये लवकरच वस्त्रसंहिता लागू होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। नंदुरबार शहरातील श्री दंडपाणेश्वर मंदिरात महाराष्ट्र मंदिर संघ, दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 6ही तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री आणि दोंडाईच्या परिसरातील मंदिरांचे पुजारी, विश्वस्त, अर्चक उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज नंदुरबार येथे प्रथम महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद अत्यंत यशस्वीरित्या पार पडली। नंदुरबार जिल्ह्यातील 6ही तालुक्यातील तसेच दोंडाईच्या, साक्री अशा धुळ्यातल्या काही तालुक्यातील मंदिर विश्वस्त, पुजारी, अर्चक आणि अन्य सेवेकरी वकील यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। जवळपास 85हून अधिक मंदिरांचे विश्वस्त इथे उपस्थित होते आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे नंदुरबार जिल्ह्यात आणि दोंडाईच्या आणि साक्री तालुक्यामध्ये सुद्धा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असं एकमताने निश्चित केलं आणि लवकरच नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे। तसेच विविध विषयांवर इथे चर्चा झाली आणि लवकरच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून तालुकास्तरीय बैठकांचं आयोजन सुद्धा इथे करण्यात येईल। यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये येत्या काही काळातच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचं आयोजन देखील केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
महानगरपालिकेनं सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन ही वेळेवर करावी, तसेच 7व्या वेतन आयोगाचा फरक अद्यापपर्यंत दिलेला नाहीये। म्हणून आज धुळे महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी यांनी एकत्र येत धुळे महानगरपालिकेच्या गेटवर नगरपालिकेच्या विरोधात होळी पेटवत निषेध आंदोलन केलं। गेल्या अनेक वर्षांपासून धुळे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आणि निवृत्त झालेले कर्मचारी यांच्या वेतन आणि पेन्शन या वेळेवर होत नसल्यानं तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा थकलेल्या रकमा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाही। म्हणून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर होळीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचा निषेध म्हणून होळी आंदोलन केलं आहे। आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगार पेन्शन होत नाही आणि आमच्या थकलेल्या रकमा आहेत त्या रकमा मिळत नाही, म्हणून त्याच्याकरता आम्ही जाहीर निषेध आंदोलन केलं। आणि आमच्या ह्या धुळे नगरपालिकेच्या आमच्या प्रकाराचे वसुली जी होत नाही त्या वसुलीचा विरोध करणारे काही लोक आहेत धुळे शहरात, त्या लोकांचा आम्ही निषेध करतो की वसुलीचा तुम्ही रोखू नका, बाकी तुम्हाला काय करायचं तुम्ही राजकारण करा, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण आमची वसुली रोखणार त्याच्यावर आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा सगळ्यांचा प्रश्न आहे। बाकी काय असेल तर तुमचं राजकारण तुमच्याजवळ, तर आम्हाला आमच्या ज्या राहिलेल्या 8-10 वर्षापासूनच्या ग्रॅज्युटी रकमा, हडकर राज्याचा पैसे आणि 7व्या वेतनचा फरक, अजून पगार वेळेवर झाले पाहिजे 5 तारखेला, आणि महाराष्ट्र शासनाने हा चेक आमच्या ग्रँटचा चेक 30 तारखेला दिला पाहिजे, म्हणजे ते 5 तारखेपर्यंत सगळ्यांना पगार मिळतील। एवढ्याकरता आमचे आंदोलन आहे, म्हणून हा निषेध होळी म्हणून आम्ही आज इथे होळी करतो। 12 वर्षाची पदवी, 24 वर्षाची पदवी, या सगळ्या ज्या राहिलेल्या त्या मागण्यांकरता आमचे आंदोलन आहे। एवढं अजून जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणत्या संघटनेतर्फे हे धुळे महानगरपालिका कर्मचारी सर्व संघटनेच्या वतीने सर्व संघटना। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिरपूर येथील पशुपक्षी फार्मा दुकान सुरू करण्याच्या परवान्यासाठी 8,000 रुपये लाचेची मागणी करणाऱ्या खाजगी पंटरसह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षकाला 8,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना एसीबीच्या पथकानं ताब्यात घेतले। या प्रकरणी एकच खळबळ उडाली। एसीबीच्या पथकानं औषध निरीक्षकाच्या घराची तपासणी केली असता लाखो रुपयांची कॅश आणि सोन्याचे दागिने असं भलं मोठं घबाड पथकाला मिळून आलंय। 2 दिवसांमध्ये लागोपाठ 2 मोठ्या कारवाया एसीबीच्या पथकानं केल्यानं लाचखोरांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे। किशोर देशमुख औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन धुळे व तुषार जैन खाजगी पंटर असं ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे जिल्ह्यात एसीबीच्या पथकानं दमदार कामगिरी केली असून लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांचं धाबं यामुळे चांगलंच दणाणलं आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। पिंपळनेरसह आजूबाजूच्या परिसरात बिबट्यानं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलाय। पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ला झाल्याचे प्रकार नेहमीच घडतात। यामुळे या बिबट्याला तात्काळ जेरबंद करून त्याचा बंदोबस्त करावा अशा मागणीचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं पिंपळनेर वन विभागाला देण्यात आलंय। पिंपळनेरसह चिकसे, देश शिरवाडे, शेलबारी, डांग, शिरवाडे, देगाव, सामोडे, जेबापूर, पानखेडा, पानंगदर, नवापाडा या परिसरात बिबट्यानं थैमान घातले। बिबट्याच्या दहशतीमुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक जीव मुठीत घेऊन काम करतायत। यामुळे या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेनं वन विभागाला दिलाय। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।